मित्रांनो, या देशामध्ये नेमकं काय सुरू आहे काही सुद्धा कळायला मार्ग नाही. नुसता गोंधळ गोंधळ गोंधळ. सगळा खोट्याचा बाजार, असत्याचा बाजार, अनितीचा बाजार भरलेला आहे. आणि या बाजारामध्ये संजय राऊत यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, भलेही तो प्रश्न राजकीय असेल, भलेही तो प्रश्न अवास्तव असेल, परंतु त्यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जर अजित पवार भाजप सोडून पुन्हा शरद पवाराकडे परतले असते तर तो भाजपच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव ठरला असता. त्यामुळेच अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा देखील ऑपरेशन लोटसचा एक भाग आहे का, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. बरं मित्रांनो, ठीक आहे, हा प्रश्न अराजकीय असेल किंवा काय असेल, याला साधार पुरावा संजय राऊत यांच्याकडे आहे का, तर अजिबात नाही. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, येथे जर हा प्रश्न जर आपण एक काही क्षणासाठी खरा मानू, सत्य मानू, किंवा 1% का होईना याला सत्याची किनार असू पण शकते, पण जर असेल केवळ तुमच्या अहंकारापायी, लक्षात घ्या, तुमच्या खोट्या प्रतिष्ठेपायी, अहो हे जग मिथ्या आहे, लक्षात घ्या. या लोकांचा जो प्रमुख धर्म आहे, जो प्रमुख आधारस्तंभ आहे, जे लोक 24 तास धर्म 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 करत असतात, आणि या धर्माच्या नावावर या सगळ्यांनी येथील बहुजन हिंदूंना गुलाम करून ठेवलेला आहे. आणि या धर्माचा बेस काय आहे की हे जग मिथ्या आहे, सगळं संपणार आहे. लक्षात ठेवा, आज अजितदादा गेले, परंतु उद्या ज्याने कोणी, जर तो असेल, जर हा घातपात असेल, जर इफ, लक्षात घ्या, इफ असा हा प्रश्न आहे, तर असा हा प्रश्न आहे, जर हा घातपात असेल, मग त्यावेळेस जर घातपात असेल तर हा करणारा कोणीतरी असेल, हा सुद्धा प्रश्न होतो. आणि हा करणारा सुद्धा एक ना एक दिवस काळाच्या पडद्याच्या आड जाणार आहे. म्हणजे येथे कोणीही राहणार नाही. म्हणजे सोन्याच्या चमच्याने जरी तुम्ही जेवण करत असलात, आता सर्वसामान्य लोक तांदूळ खातात, गहू खातात, भाकरी खातात, भाजी खातात, अजून काय समजा काय खायचे ते खातात, परंतु हे उदाहरणार्थ हा घातपात करणारा जर असेल, तो सोनं जरी खात असेल, हिरा जरी खात असेल, चांदी जरी खात असेल, किंवा अन्य एखादा धातू जरी खात असेल, किंवा पैसे खात असेल, इकडून 500चा बंडल खाल्ला, इकडून कशाचा बंडल खाल्ला, पैसे खात असेल, तरी सुद्धा तो सुद्धा जाणार आहे, कोणी सुद्धा राहणार नाही. आणि हे जग अनित्य आहे, हा साधा सोपा सिद्धांत जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करत आहेत त्यांना जर हा धर्माचा सिद्धांतच जर कळत नसेल, तर मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे म्हटलं होतं, धर्माच्या अंगी अधर्म, मग तो हाच का, हा खरा प्रश्न आहे. लक्षात घ्या, अजित पवार यांच्या मृत्यूमागे अनेक कांगोरे आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरे. आतापर्यंत अमोल मिटकरी यांनी जो प्रश्न विचारला की बाबा अजितदादा पवार त्यांच्या बंगल्यातून निघताना ते CCTV फुटेज आतापर्यंत रिलीज करायला हवे होते, आणि खास करून विमानतळाच्या गेटमध्ये येताना, आल्यानंतर पार विमानात बसतानापर्यंतचे सगळे CCTV फुटेज आतापर्यंत का रिलीज केले नाहीत. लोकशाही देश आहे आपला, एकाधिकारशाही नाही. आणि अशा लोकशाही प्रधान देशामध्ये हे होणं अपेक्षित आहे. CCTV फुटेज तुम्ही रिलीज करणं एक साधी सोपी सिंपल प्रक्रिया आहे. मग नेमकी भीती कशाची आहे? मग उद्या जरी हे CCTV फुटेज आले, मग तुम्ही इतक्या दिवस का लावले? पुन्हा त्यामध्ये काही छेडछाड केला का, काही बदल केला का, काही काटछाट केली का, असे अनेक प्रश्न उभा राहणार. म्हणजे अजितदादा पवार यांच्यासारखा VVVIP माणूस, आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर लोकांच्या लक्षात आलेलं आहे की अजितदादा केवळ VVIPच नसून अजितदादा एकमेव, लक्षात ठेवा, सध्याच्या राजकारणामधले एकमेव, म्हणजे सत्ताकारणाच्या राजकारणामधले अजूनही अनेक जण आहेत, लक्षात ठेवा, परंतु एक सत्तेमध्ये असणाऱ्या राजकारण्यापैकी एकमेव ज्यांना वैचारिक अधिष्ठान आहे, ज्यांना शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचं, मानवतेच्या विचारधारेचं अधिष्ठान आहे. अगदी
सरकारी दवाखान्यामध्ये बीडमध्ये आल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये वार्डमध्ये जाताना एक उपमुख्यमंत्री माणूस सांगतो की अरे कार्यकर्ते ज्यावेळेस चपला बुटं घालून वार्डमध्ये शिरायला लागतात, अरे चपला बुटं काढा, एवढं बारकाईने लक्ष. आणि बीडमध्ये दवाखाना बांधताना, हॉस्पिटल बांधताना, हॉस्पिटल बघितलं की लगेच लक्षात आलं कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे. एवढंच नाही तर अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर एक दिवशी कोणाला बीडला सुद्धा खबर नाही, कोणालाही खबर नाही, रात्री 1 वाजता बीडच्या गल्ल्या अजितदादांनी पाहिल्या, कोणालाही न सांगता, पत्रकारांना वगैरे कोणालाही न सांगता, म्हणजे गपचिपपणे. कारण अगोदर केलं असतं, ज्या रस्त्याने अजितदादा जाणार आहेत रस्ता झाडून साफ, सगळा कचरा गायब, रस्त्याच्या झाडाला जे पाणी वगैरे सगळं दिलेलं, परंतु तसं न करता गपचिप रात्री 1 वाजता अजितदादा पवार बीड शहराचा दौरा करतात गपचिपपणे आणि बीड पाहतात. आणि त्यावेळेस लक्षात येतं अरे काय बीडचा यांनी चुथडा करून ठेवलेला आहे, म्हणजे किती भ्रष्टाचार बीडमध्ये झालेला आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि अशा नेत्यावर 70,000 कोटीचा आरोप केला गेला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा आरोप होऊन आता जवळपास 15-20 वर्ष झालेली आहेत आणि यामध्ये एकही गोष्ट यांना सिद्ध करता आली नाही. आणि ज्यांनी गाडीभर पुरावे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये ते बसलेले आहेत. आता एवढा नसला तरी फुल ना फुलाची पाकळी, भ्रष्टाचार ज्याला राजकारण कळतं थोडंफार, त्या सगळ्यांना माहीत आहे भ्रष्टाचार प्रत्येकानेच केलेला असतो. मर्यादा कमी जास्त असते, कुणी 10 कोटी कुणी 5 कोटी, पण भ्रष्टाचारी प्रत्येकजण आहेत. आणि या अशा वातावरणामध्ये लक्षात ठेवा, एक शेवटचं आशास्थान, सत्य बोलणारा, नीतितत्वाला धरून वागणारा, विचारधारेला धरून वागणारा. आणि ज्यावेळेस आता महानगरपालिका निवडणुकामध्ये ज्यावेळेस अजितदादांनी ते विधान केलं का, भारतीय जनता पार्टीला राक्षसी भूक लागलेली आहे. लक्षात घ्या, एवढं मला ते डेरिंगबाज विधान वाटलं, अत्यंत तुफान डेरिंगबाज, बाबा इतकं डेरिंगबाज विधान वाटलं मला ते, की असं वाटलं की ते विधान ऐकून भारतीय जनता पार्टीचा तीळपापड होणार नाही असं शक्यच नाही. एवढं डेरिंगबाज विधान अजितदादांनी केलं होतं. आणि मग संजय राऊत ज्यावेळेस असं म्हणतात आणि ज्यावेळेस अजितदादा म्हणतात, पुन्हा काही असे डेरिंगबाज विधान करतात की भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची सुद्धा फाईल माझ्याकडे आहे. लक्षात घ्या, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे मी भारतीय जनता पार्टीला ब्लेम करत नाही, कोणावर आरोप करत नाही, परंतु या जनमानसामध्ये असणाऱ्या ज्या चर्चा आहेत आणि येथे कोणी एखाद्या सिस्टमने हे केलेलं नाही. जर घातपात असेल, लक्षात ठेवा, घातपाताचे चान्सेस माझ्या आकलनानुसार कमी आहेत, लक्षात घ्या, परंतु आहेत, पर्सेंटेज कमी आहे परंतु आहे. आणि कसं असतं, पर्सेंटेज जरी कमी असलं तरीसुद्धा जी शक्यता कमी आहे आणि उद्या 30 शक्यता जर खरी झाली, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मग हा जो कोणी करणारा आहे, घातपात करणारा आहे, तो सुद्धा संपणार आहे. तुम्ही कितीही अहंकार बाळगा, राक्षसी सत्ता कमवा. आणि खास करून भारतीय जनता पार्टीला अजितदादा यांच्या अनुषंगाने बोलत नाही, एका दुसऱ्या अनुषंगाने बोलत आहे. तुमच्याकडे सत्ता आहे आणि या सत्तेचा विधायक उपयोग करा. भारतीय जनता पार्टीकडे सत्ता आहे. त्यांनी ती सत्ता लोकशाही ताब्यामध्ये घेऊन मिळवलेली आहे का? 100%. EVM मशीनमध्ये 100% संशय आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे हॅक करून ठेवलेला आहे. म्हणजे लोकशाही जवळपास या निवडणूक प्रक्रियेमध्ये राहिलेली नाही. आणि अशा इल्लिगल मार्गाने भारतीय जनता पार्टीने सत्ता कमवलेली आहे. तरीसुद्धा आपण त्यांना 100% मार्क देऊयात. ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही सुद्धा माणसं आहात, तुम्ही करोडो रुपये कमवले, दुसऱ्याकडे सत्ता असती तोही भ्रष्टाचारच करणार आहे, तुम्हीही तेच करणार आहेत.
दुसरेही माणसं आहेत, तुम्हीही माणसं आहात. आता प्रश्न नेमका काय आहे? कोणत्या मार्गाने तुम्ही सत्ता मिळवली हा प्रश्न सध्या इथे नाही. ज्यावेळेस विचारायचा त्यावेळेस बिनधास्त विचारू, परंतु सत्ता आहे ना, त्याचा विधायक काहीतरी उपयोग करा. जो मुख्य प्रश्न आहे लक्षात ठेवा, लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न आहे. तो रेशो जो आहे हिंदू मुस्लिमांचा तोही बिघडता कामा नये आणि या अनुषंगाने लोकसंख्या नियंत्रण कसं करता येईल या दृष्टीने काही कायदे राबवा किंवा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा होता, RSSचं जे हे होतं बेस होता जो नीतिमान वगैरे कायनो बायनो राष्ट्रप्रथम वगैरे वगैरे, ज्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव नाही वगैरे वगैरे. आणि सगळ्यात जास्त लोकांना भ्रष्टाचार आता तुमच्याच काळामध्ये दिसत आहे. नितीन गडकरींनी किती पट संपत्ती वाढलेली आहे, कशा पद्धतीने पदाचा दुरुपयोग केलेला आहे, अशा अनेक गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक उदाहरणं आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने संविधान भारतीय राज्यघटना गुंडाळून ठेवलेली आहे हे तुम्हाला अनिल देशमुख किंवा संजय राऊत यांच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मग या सर्व गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर मग उपयोग काय आहे? जर तुम्हाला इल्लिगल मार्गाने लोकशाही हॅक करून सत्ता मिळवायचीच होती, परंतु तुमच्याकडे काही जी आदर्श तत्वे होती जे तुम्ही अंधभक्तांच्या डोक्यामध्ये अशी मुरवली होती, देशप्रेम वगैरे कायनो बायनो, पण कुठं गेलं मग हे देशप्रेम? म्हणजे तुम्ही अंधभक्तांच्या कसोटीला सुद्धा खरे उतरलेले नाही. आणि यामध्ये मग तुमचा जो अहंकार वाढताना दिसत आहे. विनाकारण लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत. अरे बाबा, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायचे नाहीत तर मग कधी विचारायचे? तुम्ही जर चुकीचं करत असाल तर प्रश्न हे 100% विचारले गेलेच पाहिजेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न निर्माण होतो की संजय राऊत यांनी जो उपस्थित केलेला प्रश्न आहे ऑपरेशन लोटस, जर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अगोदरच ते राजकीय स्टेटमेंट आहे, त्याला कसलाही आधार नाही, पुरावा नाही, परंतु लक्षात घ्या त्यामध्ये जर 0.1% जर काही त्यामध्ये पॉसिबिलिटी असेल तर तो अहंकार काय कामाचा? एखाद्याचा जीव घेऊन, लक्षात घ्या, एखाद्याचा जीव घेऊन म्हणजे काय असतं, लाख मेला तरी चालेल परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आयुष्य ज्या माणसाने जगलं लोकांसाठी, जी लोकशाहीची खरी व्याख्या आहे लोकांसाठी लोकांमार्फत, आणि एक आयडल लक्षात घ्या सध्याच्या काळामध्ये एक आदर्श राज्यकर्ता कसा असला पाहिजे, आदर्श नेता कसा असला पाहिजे. अजितदादा पाहिजे त्या प्रमाणामध्ये लोकनेते होते, परंतु पाहिजे त्या पद्धतीने लोकांचा सपोर्ट त्यांना भेटला नाही. का नाही भेटला? कारण त्यांची इमेज डाऊन करण्यात आली, इतकं ट्रोलिंग करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीच्या, RSSच्या, अंधभक्तांच्या निशाण्यावर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त हिट लिस्टवर, ट्रोलिंगवर असणारा एकमेव नेता होता तो म्हणजे अजित पवार. सत्तेसोबत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याच्या अगोदर. आणि त्यानंतर मग शरद पवार उरले. लक्षात ठेवा, शरद पवारांपेक्षा सुद्धा ट्रोलिंगवर, हिट लिस्टवर अजितदादा पुढं होते. म्हणजे इतकं ट्रोल केलं, इतकं बदनाम केलं. आज ज्या नेत्यासाठी एक बांधावरचा माणूस रडत आहे, कष्टकरी माणूस रडत आहे, शेतकरी रडत आहे, कामगार रडत आहे, आणि सगळ्यात खास वैशिष्ट्य, सर्वात खास वैशिष्ट्य अजितदादांचं म्हणजे त्यांनी जातीचं पातीचं राजकारण कधीही केलेलं नाही. ठीक आहे, काही मराठ्यांना असं वाटत असेल की अरे दादा मराठा, आम्ही मराठा, त्यामुळे काही विशेष सहानुभूती, परंतु दादांनी असं कधीही राजकारण केलेलं नाही किंवा कोणाला काही देताना असा कधीही विचार केला नाही हा या जातीचा, तो त्या जातीचा, या धर्माचा. म्हणजे जातीचं धर्माचं राजकारण अजितदादांनी एका क्षणासाठी सुद्धा केलेलं नाही. जो आपपर भाव असतो, संतांनी सांगितलेला जो आपपर भाव असतो, हा आपला, हा परका. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही राजकारणामध्ये पाहता त्यावेळेस हा भेदभाव प्रत्येकजण करतात. अगदी देवेंद्र फडणवीस त्यामध्ये माहीर आहेत.
अगदी बाब्या पुरंदरेला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तो केवळ आपपर भावनेतून दिलेला आहे. प्रशांत कोरटकरला जो जामीन भेटला, त्याचं प्रकरण दाबलं, तो केवळ आपपर भावनेतून झालेला आहे. म्हणजे जातीवाद देवेंद्र फडणवीस करतात याचे हे पुरावे आहेत. परंतु अजितदादांनी जातीवाद केल्याचा एकही पुरावा नाही. लक्षात ठेवा, त्यांच्यासमोर कोण ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम असेल, या कोणत्याही गोष्टीचा अजितदादांनी कधीही विचार केला नाही. फक्त तो माणूस आहे आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे. जाहीरपणे हा माणूस स्टेटमेंट करतो की मी पूजा वगैरे करत नाही, लक्षात ठेवा, किंवा मी देवाची पूजा कधी केली नाही आयुष्यात. मी तुमच्यामध्येच देव पाहतो, माणसामध्ये देव पाहतो. देव झाले अवघे जन, गुणदोष हरपले. तुकाराम महाराजांचा हा विचार आचरणात आणणारे अजितदादा होते. आणि अशा या नेत्याला मी म्हणतो ना 0.1% जरी शक्यता असेल, अशा या नेत्याला जर तुम्ही संपवलं असेल, 0.1% मध्येच जरी संपवलं असेल, तरी लक्षात घ्या, हे उघडकीस आणायला पाहिजे. या शासनाची ही जिम्मेदारी आहे. अगदी निष्पक्षपातीपणे तो माणूस एखादा सरकारमधील जरी असेल, सरकारमधला जरी बडा नेता असेल, अधिकारी असेल, उद्योगपती असेल, किंवा दादाचा कोणता दुश्मन असेल, कोणीही असेल, जवळचा असेल, कोणीही असेल, परंतु सत्य हे बाहेर आणणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दामध्ये तो राजधर्म आहे. परंतु हा राजधर्मच सध्या भारतीय जनता पार्टी विसरून गेलेली आहे. हा राजधर्म पाळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सत्तेवर बसल्यानंतर ठीक आहे, तुम्ही विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक आहात वगैरे वगैरे, परंतु राजधर्म याच्यापेक्षाही मोठा आहे, तो विसरता कामा नये. आणि त्यामुळे हा विषय इतक्या सहजासहजी सुटणारा विषय नाही, सोडणारा विषय नाही. आम्ही तर तो सोडणार नाहीत, कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी हे झालंच पाहिजे. त्यामुळे अशा काही प्रश्नांची उत्तर आहेत जी भेटणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडून नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.